हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहेत सर्व? मस्त ना? तर आज मी मुंबईलाच आहे, अजूनही जाणार आहे लवकरच। 1 तारीखला मी गावी जाणार आहे। जॅक आलेला, 1 दिवस थांबला आणि तो लगेच गेला, कारण त्याला आता सीझन आहे तर कस्टमरचे फोन येत होते बरेच, त्याच्यामुळे आज अर्जंट ऑर्डर होती म्हणून तो गेला आहे। आज सकाळी पोचला गावी आणि मी मम्मीसाठी थांबली आहे, कारण मम्मी माझ्यासोबत गावी येणार आहे तुळशीच्या लग्नाला। तर व्हिडिओ नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। आणि आज आम्ही कुठेतरी जाणार आहे, तर आज काय काय होणार आहे ते मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। असंच कंटिन्यू करा व्हिडिओ। सो चला, लेट्स स्टार्ट टू व्हिडिओ। मस्त आहे की जेवण वगैरे झालं आमचं आणि मम्मी पप्पा जरा बाहेर गेले। बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते, सो थोडंसं बरं वाटत नव्हतं आणि कुठे जाणंही नव्हतं, घरीच आहे, त्याच्यामुळे काय बनवता आला नाही व्हिडिओ। सो बघूया आज काय काय घडतं आहे, काय काय घडणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये ते मी दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ असेच कंटिन्यू करा। सो बघूया। छान वाटतंय मुंबईमध्ये आल्यावर आणि मस्त दिवाळी, मुंबईची दिवाळी 5-6 दिवसाचीच असते, पण गावी तुळशीच्या लग्नापर्यंत धमाल असते। सो गावी गेल्यानंतर तो सुद्धा मी तुळशी हा ब्लॉगसुद्धा अपलोड करेन, बनवेन, जेवढं मला काय बनवता येईल तेवढा, आणि दाखवेन। कोकणात महिन्यानंतर मी मुंबईला आले, सो छान वाटतं मुंबईला आल्यानंतर। आणि माहेरी आलं म्हणजे मस्तच, नो टेन्शन, कुठलं काहीच विचार नाही, काय नाही, मस्त मम्मीच्या हातचं मस्त चमचमीत जेवायचं खायचं असतं। आणि माझे मम्मी पप्पा खूप छान आहेत, कारण मला जे आवडतं ते सगळं मला मम्मी बनवून घालते इकडे आल्यानंतर, म्हणजे गावी असू दे किंवा मुंबईला। तिला जरी बरं वाटत नसेल तरी पण बिचारी माझ्यासाठी बऱ्याच दिवसानंतर उपमा खायचा मूड झालेला, त्याच्यामुळे मी सगळी तयारी केली आणि सगळं चिरून वगैरे घेतलं व्यवस्थित, आणि मम्मीने उपमा तयार केला काय झाली। आणि आता आम्ही जरा बाहेर पडलो रूममधून। बरेच ड्रेस चॉईस केल्यानंतर माझा हा ड्रेस चॉईस झाला, कारण मी आलेली 2 दिवसासाठी आणि इथे येऊन बरेच दिवस आता राहिल्यामुळे, आणि जॅककडे मी थोडेसे कपडे दिलेत पाठवून, थोडंसं मला हलकं व्हावं म्हणून। सो हल्ली मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बस झाले आहेत, तर महानगरपालिकेवाल्यांनी इलेक्ट्रिक बस चालू केले आहेत, आम्ही त्यातूनच गेलो, गर्दी नव्हती म्हणून। सो छान वाटलं। बसेसमध्ये पण सिक्युरिटीची खूप जास्त काळजी घेतली आहे, म्हणजेच CCTV वगैरे बसवलेत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण आजकाल खूप बरेच प्रकरणं घडतात। आम्ही आलो आहे आता नक्की तासला, जाऊया पुढे। आम्ही जात आहोत माझ्या बहिणीच्या इथे, आणि आता इकडे बिस्किट वगैरे घ्यायला आलोय। सो मला काका काकी भेटलेत, हे बघा जात आहेत, आणि आम्ही आलो इकडे, माझी बहीण राहते तिच्याकडे जातोय आता, बघूया। मी मम्मी आणि पप्पा आमच्या गार्डन, चला जाऊया, ती वाट बघते। एंटर झालोय तिच्या बिल्डिंगमध्ये, आता जाऊया खरी, बघूया रिॲक्शन तिची। तू बरीस ना? आलेलो आहोत, ही आहे माझी बहीण। ही आमची बहीण, हिचा हा रूम मस्त आहे, हा तिचा सेटअप किचन, बोल बच्चन 1 नंबर आहे। आम्ही आलेलो किती वाजता, 6 वाजता काहीतरी, आणि वाजलेत 8:15। हे बोल बच्चन आहे, त्याच्यामुळे कधी टाईम जातं कळत नाही। मस्त छान वाटलं भेटून, आणि कधी वेळ जातो काही कळतच नाही।
चला आता आमचा निघायचा टाइम झालाय. आम्ही निघालो इथून, मी आणि मम्मी ना थोडंसं खालती सोडायला. हे बोल बच्चन, हे बोल बच्चन. मंदिर पण आहे मस्त छोटंसं, खालून दाखवते. चला जाऊया. आपलं मंदिर छोटंसंच बिल्डिंगच्या पुढे, आणि हे दोघंच चाललेत आणि मी मागून. चला, टाईम कधी गेला समजलंच नाही. ते येऊ. ही माझ्या मामाची मुलगी आहे, चुलत मामाची, तर तिच्याकडे आलेलो. छान वाटलं तिला भेटून. चला जाऊया. निघालोय आम्ही, रिक्षा पकडली मी आणि मम्मीने. चला तर जाऊया आपण आपल्या घरी आणि घराकडे जाऊन जेवण वगैरे बनवायचं. बघूया. इकडच्या पूर्ण एरियामध्ये खूप जास्त गर्दी असते संध्याकाळची आणि सकाळची. तर पब्लिक खूप आहे या साईडला. वसई, नालासोपारा, विरार चाकाच भरलेलं पब्लिक आहे. आणि रात्रीचंच, मुंबई म्हटलं की रात्रीचंच मार्केट येतं, सो खूप जास्त गर्दी असते. मुंबई म्हटली की गावामध्ये आपल्या वर्षातून एकदा दिवाळी येते, पण मुंबईमध्ये ना तसं बघायला गेलं तर रोजचीच दिवाळी असते. ॲक्च्युली वाटते रोजचीच दिवाळी. आणि इकडे बरेच ब्लॉगर आहेत विरारमध्ये. मी अजूनपर्यंत कोणाला भेटले नाही, बट सगळ्यांना फॉलो करतेच. इकडे आम्ही पहिले राहायचो मोरेगावला, आणि आता आम्ही इकडे राहत नाही. सो ट्रॅव्हल्स वगैरे पण बरेच इकडे जातात, म्हणजे लागतात मनवेलपणामध्ये. छान वाटते. मी हार घ्यायला थांबलोय कारण उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे. घे बघूया, घेऊया. आम्ही बसने येणार होतो, पण बसला खूप जास्त गर्दी होती, म्हणून मग रिक्षाने आलो. आणि आता इकडे उद्या गुरुवार आहे, तर साईबाबांचा बाबूने फोटो आणला आहे, त्याला घालायला एक हार, आणि गणपती बाप्पाला हे 2 हार घेतलेत आम्ही. इकडून घरी जायचं आहे, जेवण बनवायचं आहे, त्याच्यामुळे. सो चला, इकडून आता निघालो आहे. आणि पावसाचं सुद्धा आगमन झालं आहे, बारीक बारीक पाऊस लागायला लागला आहे. सो पटापट आपण पहिलं जाऊया घरी. इकडे व्हेज फ्रँकी घ्यायला आले, आणि खूप जास्त गर्दी असते इकडे, तर आपण एक ट्राय करून बघू, खाऊया. गरमागरम अशी फ्रँकी घेतली आहे, व्हेज फ्रँकी. त्यांच्याकडे फ्रँकीचे बरेच प्रकार भेटतात. सो छान, तिथे खूप गर्दी असते, नक्की विजिट करा मनवेलपाड्यामध्ये. आणि इकडे गर्दी जरा कमी आहे आज. सो जाऊया पटापट, भूक पण लागले, खाऊया. मेडिकलमध्ये आलो आहे मी मम्मीच्या टॅबलेट घ्यायला. सो जाऊ. इकडे मंचुरियन घ्यायला आलो आहे मी. सो घेऊया. तिथे पण बरेच गर्दी आहे, सो घेऊया आणि जाऊया. नाश्ता घेतला आहे, म्हणजे फ्रँकी वगैरे घेतले, मंचुरियन वगैरे, आणि सूप घेतलं. मग मँगो का सोडायचं, तर गरम घेतल्यानंतर थोडंसं त्याच्यासोबत थंड पण पाहिजेच ना. सो छोटीशी ट्रीट. सो चला जाऊया आता घरी आणि खाऊया. मस्त अशी सजावट केलेली कंदील. घरी आल्यानंतर आम्ही काही जेवण बनवलं नाही, जे काय होतं ते पप्पा जेवलेत, आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रूट आणि जे आणलेलं ते नाश्ता केला. सो
एवढंच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.